6 डिसेंबर 56 साली वेळ कशी ती हेरली, दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली, दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। तपून बसला होता काळ कसा महापुरुषावरती, देशोदेशी वार्ता पसरता हादरून गेली ही धरती। काळजातील हंस हरपला दर्याला आली भरती, सूर्य बुडाला अंधार झाला म्हणून जनता ही झुरती। प्रगतीचे ते युगे दिनाची, प्रगतीचे ते युगे दिनाची गुपित मागे सारली, दुष्ट काळाने भीमरायांची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षीप्रमाणे यंदाही आंबेडकर नगर, भीमनगर, गौतम नगर, निफाड टेकडी, पंचशील नगर या परिसरात माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या पुढाकारातून भव्य कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले। या कॅन्डल मार्चमध्ये परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। नागरिकांनी शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने परिक्रमा पूर्ण करत पंचशील बुद्धविहार येथे कॅन्डल मार्चची सांगता केली। गेल्या 30 वर्षापासून महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला हा कॅन्डल मार्च सातत्याने आयोजित करण्याची परंपरा सुधाकर सोनवणे कायम ठेवत आहे। सामाजिक एकोपा आणि आंबेडकरी विचारांचा प्रसार यांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे। या कॅन्डल मार्च मध्ये माजी नगरसेविका रंजना सोनवणे, गौतमी सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने उच्च शिक्षित नागरिकांनीही सहभाग नोंदविला। समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचे समाधानकारक चित्रही या निमित्ताने दिसून आले। बाबासाहेबांचे विचार पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहावेत हा उद्देश कायम ठेवून या उपक्रमाचे आयोजन केले जाते असे सांगताना समाजात होत असलेला बदल हेच बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचे खरे फलित आहे असे प्रतिपादन सुधाकर सोनवणे यांनी केले। बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला सालाबाद प्रमाणे आजही या ठिकाणी आंबेडकर नगर, भीमनगर, गौतम नगर, निब्बाण टेकडी, पंचशील नगर ह्या भागामध्ये कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। मोठ्या श्रद्धेने आबालवृद्ध याच्यामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी ही परिक्रमा या ठिकाणी पूर्ण केली आणि पंचशील बुद्धविहार या ठिकाणी शरणते घेऊन याची सांगता झालेली आहे। लोकांना कळालेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला आपण गेली 30 वर्ष या ठिकाणी हे कॅन्डल मार्च करतोय आणि याच्यामध्ये जे परिवर्तन, जे बदल होत आहेत, हे बदल सामाजिक अशा प्रकारचे जे बदल आपल्याला घडताना दिसत आहेत आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्याबद्दल जी असलेली श्रद्धा आहे याच्यामध्ये वाढ होताना दिसते आणि याच्यात सहभागी होणारे लोक मोठ्या प्रमाणामध्ये उच्च शिक्षित आहेत। याचा खऱ्या अर्थाने मला आनंद होतो आहे की बाबासाहेब आंबेडकरांना एक दुर्दैवाने म्हणावं असं वाटलं होतं की शिकलेल्या लोकांनी मला धोका दिला आहे, परंतु आज ही शिकलेली लोक या ठिकाणी आपल्याला ह्या परिक्रमेमध्ये दिसत आहेत, कॅन्डल मार्चमध्ये दिसत आहेत आणि हे बाबासाहेबांच्या विचारांचं खरं फलित आहे। शिक्षणामध्ये सुरू असलेले जे काम आहे त्या कामामुळे हे परिवर्तन या ठिकाणी झालेलं आहे। तर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तमाम नवी मुंबईकरांच्या वतीने या ठिकाणी कोटी कोटी त्यांना अभिवादन प्रणाम करून थांबतो। व्हिडिओ जर्नलिस्ट मुशार शाहसह प्रिया उजमानचा रिपोर्ट, नवी मुंबई।